विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार नाम साराचे सार शरणागत यमकिंकर उत्तमा उत्तमा वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमोळी किंवा नाम घेता चंद्रमोळी नामे तरला वाल्या कोळी उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम तुका म्हणे वर्णू काय तुका म्हणे वर्णू काय तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम विठ्ठल 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 आता सद्गुरु तुकाराम समर्थ तयासी माझा प्रणिपात जाने अवतार घेऊनी मृत्युलोकात दाविला भक्तिपंत साधका तुकाराम तुकाराम राम तुकाराम
समर्थ जेने केला हा पुरुषार्थ समचरण सरोजम नांद्र समचरण सरोजम सांद्र नीलाभुतांगम जगन्नीत पाणी मंडनम मंडनान तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि श्री पंढरीशा पतित पावना श्री पंढरीशा पतित पावना श्री पंढरीशा पतित पावना पतित पावना एक विज्ञापना पायापाशी एक विज्ञापना पायापाशी एक विज्ञापना पायापाशी एक विज्ञापना पायापाशी श्री पंढरीशा पतित पावना पतित पावना श्री पंढरीशा पतित पावना पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायापाशी बोला एक विज्ञापना एक विज्ञापना पायापाशी एक विज्ञापना अनाथ जीवाचा तुकाच कैवारी अनाथ जीवाचा तुकाच कैवारी अनाथ जीवाचा तुकाच कैवारी अनाथ जीवाचा तुकाच कैवारी श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायापासी अनाथ जीवांचा तू काज कैवारी ऐसी चराचरी वृदावळी नमो ज्ञानेश्वरा 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 नमो निवृत्ती उदारा सोपान देवा
सखा भगवंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी शिकविता धनी वेगळाची प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा नमन करू गणनाथा प्रथम उमा शंकराची आसुता उमा शंकराची आसुता शंकराची आसुता उमा शंकराची आसुता चरणावरी देवोनी माता चरणावरी देवोनी माता चरणावरी देवोनी माता साष्टांगिया दंडवत साष्टांगिया दंडवत साष्टांगिया दंडवत दुसरे वंदू सारदा दुसरे वंदू सारदा दुसरे वंदू सारदा दुसरे वंदू सारदा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता उमा शंकराची आसुता शंकराची आसुता उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माता चरणावरी ठेवणी माता साष्टांगियाता दंडवत साष्टांगियाता दंडवत साष्टांगियाता दंडवत साष्टांगियाता दंडवत प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माता साष्टांग्याता दंडवत दुसरी वंदू सारजा जी चतुराननाची आत्मजा वाकसिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण मोजा नमन दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्याचनी पुण्य पावन प्रसन्न होणी श्रोते जन तया माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन प्रसन्न होऊनी श्रोते जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया माझे नमन दंडवत आता नमू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणुनी आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने मस्तक माझा पायावरी मस्तक
शरणागतयम किंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. प्रस्तुत कीर्तन प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी भागवत मंदिराचे कळस असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा नाम महात्म्य सांगणारा किंवा नामाचा गुण गाणारा हा अभंग आहे. आज नामाचा अभंग घ्यायचं कारण वारकरी संप्रदायामध्ये प्रथम दिवसाची सेवा म्हणजे नियम घालून घेतलेला आहे की प्रतिलं गेलं पाहिजे किंवा आपण नाम मुखाने घेतलं पाहिजे, म्हणून हा अभंग घेण्याचं कारण. आज आपल्या पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह गेले 47वं वर्ष म्हणजे गेले 46 वर्ष तुम्ही ही सेवा करत आला आहात. आज या सप्ताहाचा प्रथम दिवस आपल्या परिचयाचे असणारे पाचंगे अण्णा आणि या सिद्धिविनायक सेवा मंडळ यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. तत्पूर्वी सर्वांना तुमच्यातर्फेच ही सेवा माझ्याकडे आली आहे. हे माझं परमभाग्य की मला या गणरायाच्या विघ्नहर्ताच्या सिद्धिविनायकाच्या या गोड अशा प्रांगणामध्ये सेवा करण्याचं भाग्य मिळालं. प्रथमतः तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोड्याशा सूचना आहेत. जेव्हा जेव्हा भगवंताचं नामस्मरण होईल, आता तुम्ही टाळी तर वाजवली नाही, ठीक आहे, काहींचे हात दुखत असतील, टाळी नाही वाजवली तरी चालेल, माझं काही जाणार नाही. जाणार ते तुमचं जाणार. मुखाने जर कोणी मूक असेल, मूक कळतं ना, बोलता येत नाही, तो व्यक्ती सोडून बाकी सर्वांनी मुखाने नामस्मरण करायचं. ही पहिली सूचना. आणि कोणीही व्यत्यय येईल असं काही वागणार नाही, कारण तुम्हाला गेले 46 वर्षाचा अनुभव आहे. तरीही माझं सांगण्याचं कर्तव्य आहे, कारण भजनामध्ये किंवा नामसंकीर्तनामध्ये व्यत्यय आला तर लिंक तुटते. थोडक्यात जेव्हा ट्रेन पटरीवर चालते, ट्रेनचा इकडं सर्वांना प्रवास माहिती आहे, तिची जर चेन खेचली तर ती कुठं जाऊन थांबते? हिथं खेचली तर बदलापूरच्या थोडं पाठीच थांबेल, लवकर थांबत नाही. पुन्हा ती चालू होऊन पुन्हा फास्ट व्हायला किती वेळ लागते? गती पकडाय किती वेळ लागते? वेळ लागतो ना. तसं आपल्या कीर्तनातही होतं. मुद्दा सोडून भरकटलं जातं, ध्यान विचलित होतं. त्यामुळे कीर्तनात व्यत्यय येईल असं वागायचं नाही. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा हा अभंग नाम महात्म्य सांगणारा. जगामध्ये सारातलं सार काय आहे हे तुकोबाराय या अभंगातून सांगतात. नामसाराचे ही सार. हे नाम सारातलं सार आहे, मग या नामाने फायदा काय? शरणागत यमकिंकर. जो काळ आहे तो काळ शरण येतो. यमकिंकर शरणागत यमकिंकर. हे नाम अजून कसं आहे? उत्तमा उत्तम. उत्तमातलं उत्तम नाम आहे. फक्त उत्तम आहे नाही, उत्तमातलं देखील उत्तम असं नाम आहे. उत्तमा उत्तम. ते नाम तुम्ही काय करायचं? वाचे बोला पुरुषोत्तम. मुखाने तुम्ही हे नाम घ्यायचं आहे, फक्त ऐकायचं नाही.
हे नाम मुखाने तुम्ही घ्या. पुढे जाऊन सांगतात हे नाम कोणी कोणी घेतलं, तर हे नाम 2 महात्म्यांची उदाहरणं देऊन सांगितलं. नाम जपता किंवा नाम घेता चंद्रमोळी. भगवान शंकरांनी हे नाम घेतलं. अजून कोणी? नामे तरला भाल्या कोळी. नाम घेऊन कुणाचा उद्धार झाला हे या अभंगाच्या चरणातून उदाहरणासह सांगितलं. बर, पुढं जाऊन अजून तुकोबारायांना प्रश्न पडला की आता नामाचं महात्म्य भरपूर सगळ्या संतांनी नामाचं महात्म्य सांगितलंय, पण वाचा अपुरी पडते. नाम महात्म्य सांगताना महिमा वर्णायचं तर ते किती वर्णू असा प्रश्न पडतो, कारण तो महिमा अगात आहे. मग पुढे जाऊन तुकोबाराय कसं म्हणतात, तुका म्हणे वर्णू काय. बरं, नामाचंच वर्णू का? वर्णन फक्त नामाचंच का? हो, नामाचं, पण नामाला जेवढं महत्त्व दिलं तेवढंच महत्त्व चरणाला देखील दिलं. कोणाच्या? भगवंताच्या. तुमच्या आमच्या का? नाही, भगवंताच्या चरणाला तेवढंच महत्त्व आहे. तेवढं भगवंताच्या चरणाजवळ तेवढंच समाधान आहे, तेवढंच सुख आहे जेवढं नाम घेतल्यावर मिळतं. विठ्ठल विठ्ठल. आता हा आपण सरळ आणि स्पष्ट भावार्थ पाहिला. आता उरलेल्या वेळेत तसा वेळ भरपूर उरला नाही, परंतु विस्ताराने आपण अभंगाचा अर्थ पाहूया. आता तुकोबाराय म्हणतायत जगामध्ये सारातलं सार हे फक्त नाम आहे, तर दुसरं सगळं असार का? तर हो, येथे सार भगवंत. भगवंताचं नामच इथं फक्त सारातलं सार आहे. मग तुकोबाराय म्हणतात की इथं सारातलं सार जर भगवंताचं नाम आहे, तर एका व्यक्तीने प्रश्न केला, तुकोबाराय, शास्त्राने आम्हाला यज्ञ या क्रिया हे सांगितलेलंच आहे, कशासाठी? भगवत प्राप्तीसाठी. भगवत प्राप्तीसाठी जशी नामसाधना सांगितली, तसं शास्त्राने यज्ञ या क्रिया व्रत वैकल्य इत्यादी कर्म सांगितलेत. मग ते सोपं नाहीत का? ते केल्याने भगवंत प्राप्त होऊ शकतो का? तर तुकोबाराय किंवा शास्त्र जरी सांगत असलं, यज्ञ या क्रिया जप तप अनुष्ठान तीर्थ व्रत वैकल्य हे केल्याने भगवत प्राप्ती होतेच, ही शाश्वती मात्र शास्त्राने दिलेली नाही. तुम्ही व्रत वैकल्य कराल, परंतु त्याने भगवत प्राप्ती कधी होईल, केव्हा होईल हे माहिती नाही, आणि होईलच का याचीही शाश्वती शास्त्राने दिलेली नाही. परंतु संत म्हणतात, संत काय म्हणतात? संतांनी यावर विचार केला. सर्व संत त्यांनी विचार केला, ज्या वेळेस जो आपला अज्ञ जीव आहे किंवा जो निरक्षर वर्ग आहे, ज्याला लिहिता वाचता येत नाही, त्याला भगवत प्राप्ती करायची असेल, तर मग साधन कोणतं? तर मग त्यांनी शोधून काढलेलं साधन, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ते एक श्रीहरीचे नाम. ते एक श्रीहरीचे नाम काय आहे? फक्त आणि फक्त श्रीहरीचे नाम. आपल्यासारख्या अज्ञ जीवाला, ज्याला लिहिता वाचता येत नाही, ज्याला निरक्षर आहे, काहीच कळत नाही, त्यासाठी हे सांगितलं, शोधून काढलं. काय? तर ते फक्त नामस्मरण. बरं, शास्त्राने सांगितलं, नामस्मरण शास्त्राने देखील सांगितलं, पण त्याला दुय्यम दर्जा दिला. शेवटी सांगितलं, आधी योग याग यज्ञ सांगितलं, परंतु संत काय म्हणतात? जपतप अनुष्ठान व्यर्थ, कासया करणे, तीर्थ व्रत. याला जप तप तीर्थ व्रत हे कशाला करायचं? आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही जेवायला बसता तेव्हा उलटा घास घेता असा फिरवून, की सरळ घास भरवता? माझी भाषा समजती आहे ना? ते काय आहे, तशी मी लांबूनच आलेली आहे. तुमच्यासाठी पहिलाच संपर्क आहे, परंतु मी मराठीच भाषा बोलते. नाही समजत?
इंग्लिशमध्ये बोला. इथं तुम्ही आम्ही खेळी मेळी. तुम्ही बोला. विचारलं काय? घास भरवता तेव्हा असा घेता की सरळ समोरून घेता ना? का असं घेणं अवघड आहे, असं सोपं आहे. मनुष्य हा पटकन, जलद, स्वीट बट शॉर्ट बट स्वीट, सोपं सरळ साधन जे असेल तेच मनुष्य करतो. फायद्याशिवाय करत नाही. सोपं असेल तेच करतो, फायदा असेल तरच करतो. हे संतांना माहीत होतं. म्हणून संत काय बोलतात? जपतप अनुष्ठान करण्यापेक्षा तुम्ही नामयज्ञ करा, नामस्मरण करा. का? एक हारी नाम जपता गडे, एक हारी नाम जपता गडे, एक हारी नाम जपता गडे, एक हारी नाम कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, एक हारी नाम जपता घडे, एक हारी नाम जपता घडे, एक हारी नाम जपता घडे, एक हरी नाम जपता घडे, जपता घडे. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घडे. काय म्हणतात? कोटी यज्ञ कराल ना, त्याचं फळ म्हणजे कोटी यज्ञ केल्यावर जेवढं फळ मिळतं तेवढं फक्त एक हरिनाम घेतल्याने मिळेल. म्हणून हे हरिनाम सोपं आहे. मग तुम्ही यज्ञ या क्रिया करणार का? करायला हरकत नाही, पण ते करण्यासाठी कठीण आहे, कठोर आहे, अवघड आहे. यज्ञ या क्रिया करायच्या झाल्या तर एका जागी बसणं किती दिवस किती वेळ माहीत नाही. जोपर्यंत भगवत प्राप्ती होत नाही तोपर्यंत यज्ञ या क्रिया करताना बसावं लागेल. तुम्ही बसाल का? इथं माणूस 2 तास कीर्तनात बसत नाही, बरोबर ना? नीट बसूच शकत नाही, थोडीफार हालचाल होणारच. मग यज्ञ याग म्हणजे भगवत प्राप्ती होईपर्यंत तुम्ही यज्ञ या क्रिया करायला बसू शकता का? नाही. यज्ञयागाचं जाऊन द्या. ज्यावेळेस भगवंताला आपण नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य 2 मिनटं तरी देवासमोर राहतो का? तो तसा देवासाठी नसतोच, पण तो आपल्यासाठीच असतो. पण एक शास्त्र म्हणून तुम्ही 2 मिनिट तरी त्या देवासमोर भगवंतासमोर तो नैवेद्य ठेवता का? मग इथं भगवत प्राप्तीपर्यंत माणूस बसू शकणार नाही हे संतांनी ओळखलं. म्हणून हे सारातलं सार जे आहे, जे नाम आहे, जे सुलभ सोपं आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, ज्याने पाप मुक्त होतं, मोक्षप्राप्तीला मनुष्य मिळतो, ते नामस्मरण आहे. आणि हे नामस्मरण सारातलं सार हे तुकोबारायांनी आपल्याला सांगितलंय अभंगाच्या प्रथम चरणात. हे सार नाम साराचे हे सार, नाम साराचे हे सार, सार नाम साराचे सार, नाम साराचे हे सार, सार नाम साराचे हे सार, सार नाम साराचे हे सार, सार नाम साराचे सार. शरणागताय किंकर,
शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर उत्तमा 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 नाम साराचे हे सार नाम साराचे हे सार नाम साराचे सार नाम साराचे सार हाय नाम साराचे हे सार हाय नाम साराचे हे सार सार नाम साराचे सार सार नाम साराचे सार शरणागता यम किंकर शरणागता यम किंकर उत्तमा 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 शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर उत्तमा 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 नाम साराचे ही सार शरणागत यमकिंकर. तुकोबरायांनी सारातलं सार सांगितलं, परंतु यामुळे फायदा काय झाला? हे तुकोबराय, तुम्ही आम्ही हे सारातलं सार जे नाम आहे ते तुम्ही आम्ही घेतलं, तर तुकोबराय आपल्यावर शिक्कामोर्तब करतात. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण सर्व भाव एकी प्रमाण सर्व भाव एकी प्रमाण आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक नामाचे धारक नामाचे धारक नेनो प्रकार निको नेनो प्रकार निको सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण सर्व भावे विठ्ठलाचे प्रमाण सर्व भावे एक विठ्ठलाचे प्रमाण नामसाराचे ही सार, जे सारातलं सार नाम आहे ते घेतल्यानंतर आपण नामधारक झालो हे शिक्कामोर्तब करतात. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि काहीच प्रकार नाही, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. मग आता हे आम्ही नामाचे धारक झालो, मग जो नामधारी आहे त्याला कळी काळाचा धाक नाही. जो काळ आहे, जो यम आहे, त्याचा धाक त्याला उरत नाही. नवे नवे तो काळ सुद्धा त्या नामधारकाला शरण येतो. शरणागत यम किंकर, फक्त काळच शरणागत येतो का? तर नाही. जे काळाचे सेवक आहेत, यमदूत आहेत, त्याला देखील यम आज्ञा करतो. काय? जिथं भजन नामसंकीर्तन चालू आहे, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा जाऊ तया गावा नामधारकाच्या
नामधारकाच्या शिवा जाऊतया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन फिरती फिरे भवती फिरती फिरे भवती नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा नका जाऊतया गावा नामधारकाच्या नका जाऊ नका जाऊतया नामधारकाच्या शिवा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. तेथे आपल्याला जागा नाही हे यमदूताला यम आज्ञा करतो. बर, जिथं नामस्मरण चालू आहे म्हणून ज्या मंडपात नामस्मरण चालू आहे ना, मंडपाच्या आत जेवढे बसलेत त्यांची गॅरंटी मी देऊ शकते, परंतु जे बाहेर आहेत त्यांची गॅरंटी माझ्याकडं हां. कारण जिथं नामस्मरण चालू आहे तिथंच फक्त तो येत नाही, बाहेर येऊ शकतो, काही हरकत नाही. असो, त्यांना तिथं जागा नाही, त्यांना तिथं जरी पाठवलं आणि जरी ते आले तरी ते तिथून पळ काढतात. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे पळ सुटला कळी काळा बापुडिया रे पळ सुटला कळी काळा बापुडिया रे पळ सुटला कळी काळा बापुडिया शिवनाम शीतळ मुखी सेविता का पडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविता का पडिया रे शिवनाम शीतळमुखी सेविता का पडिया रे. शिवनाम शीतळमुखी सेविता का पडिया रे. दड 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 दुड 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 दड 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 दुड 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 पण सुटला कळी काळा बापुडिया रे पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. पण सुटला कळी काळा बापुडिया रे पळ सुटला कळी काळा बापुडिया शिवनाम शीतळ मुखी सेविता का पडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविता का पडिया रे नाम शीतळमुखी सेविता का पडिया रे. नाम शीतळमुखी सेविता का पडिया रे. जे यमदूत आहेत ते जरी इथं आले तरी ते इथून पळ काढतात. तो कसा दड 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 दुड 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 दुडून पळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळमुखी सेविता कापडिया रे. जिथं नामस्मरण चालतं, नामसंकीर्तन चालतं, नामाचा गजर होतो, तिथे हे यमदूत येत नाहीत. म्हणजे नामधारकाला शरणागत येतात. हा फायदाच आहे ना. कसं आहे, संतांना देखील माहिती आहे मनुष्य फायद्याशिवाय कोणतीही गोष्ट करणार नाही. म्हणून मनुष्याला
प्रत्येक वेळी संतांनी नामस्मरणाचे फायदे सांगितलेले आहेत. अजून काय नामस्मरणाचा फायदा आहे तर जो आपल्याला भेटत नाही, कोण? मोक्ष नाही भेटत, सहसा भेटतच नाही. तो मोक्ष, तो नामस्मरणाने भगवत प्राप्ती होते आणि त्यामुळे तो मोक्ष आपल्याला भेटतो. हा एक फायदाच आहे. जो यम आहे तो तर आपल्या नादीच लागत नाही. कोणाच्या? तुमच्या आमच्या नाही, नामधारकाच्या. बर, मग हे असं असताना अजून तुकोबाराय सांगतात, पुढं जाऊन काय म्हणतात, हे जे सारातलं सार नाम आहे यामुळे जो यम भयभीत होतो, यम किंकर आपल्याला शरणागत येतो, ते नाम अजून कसं आहे ते अभंगाच्या द्वितीय वाचे बोला पुरुषोत्तम. हे नाम कसं आहे? उत्तमातलं उत्तम नाम आहे. फक्त उत्तम आहे का? नाही, द्वियुक्ती आलेली आहे. उत्तमातलं उत्तम नाम ते तुम्ही आम्ही घ्यायचं, फक्त आणि फक्त भगवंताचं नामच घ्यायचं. अनंत वाचाळ बरळ ती बरळ दुसरं काही घ्यायचं नाही. फक्त आणि फक्त काय तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव बाबा. हरी हरी तो मी म्हणारे सकळ, हरी हरी तो मी म्हणारे सकळ, हरी हरी तो मी म्हणारे सकळ.
नका फोडू ग बाळाची भोरी अनेक नका फोडू ग बाळाची भोरी नका फोडू ग बाळाची आणि कनका पाडू ग बाळाचे बाळाचे बोलायचं झालं तर फक्त आणि फक्त हरी हरी म्हणा, भगवंताचं नामस्मरण करा. तुमच्यासाठीही सांगितलं आणि यांच्यासाठीही सांगितलं. आता तुम्ही आम्ही म्हणतो तुकोबाराया आजच्या या धावपळीच्या युगात आम्हाला एवढा वेळ कुठे बरं, तर नाही. तुम्ही ते नाम कधीही कुठेही आणि कशाही अवस्थेत घेऊ शकता. तुम्ही ते नाम कामामध्येही घेऊ शकता. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. तुमच्यासाठीही सांगितलं हरी बोला, भांडता भांडताना पण हरीच बोलायचं. काळ वेळ नाम उच्चारित नाही. काळ वेळ नाम उच्चारित नाही. काळ वेळ नाम उच्चारित नाही. काळ वेळ नाम उच्चारित उच्चारिता नाही. काळ वेळ कधीही घेऊ शकता. काय म्हणायचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुखाने सतत भगवंताचं नामचिंतन करायचं. अजून काय म्हणतात बरं? मी सांगत होते हरी बोला, भांडता भांडताना हरी बोलायचं. हरी बोला, कांडता उठता बसता हरी हरी बोलायचं. बरं एवढंच करायचं का? देता घेताही हरी बोला, खाताना सुद्धा हरीच बोलायचं. आता तुम्ही म्हणाल तोंडामध्ये घास असल्यावर कसं हरी बोलू? पण बोलायचं. हरी बोलल्याशिवाय खायचंच नाही, हा नियम असावा. त्यामुळे उठता बसता भांडताना खाताना देताना घेताना फक्त आणि फक्त हरी बोला. आणि तुकोबाराय अजून सांगतात, मी एक विषय म्हणून सांगते, प्रत्येक कीर्तनात नाही पण परंतु वेळ भेटला किंवा हा विषय आला तर मी आवर्जून सांगते. महिला मंडळांसाठी ज्या वेळेस आपण एखादं अन्न बनवतो किंवा अन्न शिजवत असतो आपल्या स्वयंपाकघरात, तेव्हा ते अन्न आपण त्यामध्ये आपण एक प्रकारे म्हणतो आपल्या हाताची चव त्यात उतरते. तर ते हाताची चव नसते, ती मनातून निघालेली वृत्ती असते, मनातील आनंद असतो, मनातील समाधान असतं. मग तुम्ही ते किती समाधानाने बनवता, किती आनंदाने बनवता, तो आनंद त्यात उतरतो आणि त्याची चव बनते. मग ती एकतर गोड बनते नाही तर कडू बनते. मग तुम्ही ठरवायचं आजपासून काय, स्वयंपाक करत असताना भांडायचं नाही, दुर्बुद्धी डोक्यात आणायची नाही. काय हिचं हे असं तिचं ते तसं, ते बाहेरच ठेवायचं. स्वयंपाकघरात आलं ना तर भगवंताचं नाम घ्या. त्यामुळे काय होतं,
तुम्ही जो घरात स्वयंपाक बनवता तुमच्या, त्याला प्रसादाची चव येते. कारण तुम्ही ते नाम घेत घेत तो प्रसाद बनवतात, ते स्वयंपाक बनवता. म्हणून आजपासून तुम्ही देखील ठरवा, काय हरी मुखे म्हणा. कसं उत्तमात उत्तम जे नाम आहे तुकोबरायांनी सांगितलं ते मुखाने सतत गायचं. आणि आता एकदा आपण सर्वांनी म्हणूया, आता म्हणला नाहीत परंतु आता तरी पुढे माझ्या पाठी म्हणा. विठोबा रखुमाई सर्वांनी म्हणा भजन करा. विठोबा आता हे नाम कोणी जपलं तर नाम जपता चंद्रमौळ जे देवादिदेव महादेव आहेत, भगवान शंकर आहेत, त्यांनी नाम जपलं. कोणाचं? भगवान विष्णूंचं. ते स्वतः देव असून भक्त होऊन नामस्मरण करतात. म्हणजे त्यांचं अंतकरण हे भक्ताच आहे आणि नामस्मरण करतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पहिले वैष्णव जर कोण असतील तर ते देवादिदेव महादेव आहेत. पहिले वैष्णव शिरोमणी महादेव आहेत, जे शिरोमणी आहेत. पण ते आपल्या वारकरी संप्रदायाचे पहिले वैष्णव मानले जातात. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये जो कोणी भगवान विष्णूची पूजा करतो त्यासाठी आणि भगवान शंकरांची पूजा करत नाही किंवा भगवान शंकरांची पूजा करून विष्णूंची पूजा करत नाही, त्यासाठी नाथबाबा यमदंड सांगतात. काय दंड काय आहे? जर विष्णूला भजला तर विष्णूसी शिव दुरावला अदपाद झाला तया नरा. शिवपूजा करी विष्णू अवेर. शिवपूजा केली तर विष्णूची देखील पूजा करायची. म्हणून भगवान शंकरांना आपल्या संप्रदायामध्ये पहिले वारकरी मानलं गेलं. आता हे झालं देवांचं उदाहरण. म्हणजे इथे नामस्मरण कोणीही करू शकतं. कसं? श्रेष्ठातला श्रेष्ठही इथं नामस्मरण करू शकतं. यासाठी हे उदाहरण. आता दुसरं उदाहरण ज्या महात्म्यांचं दिलं ते महात्म्य बघायला गेलं तर कोण आहे? जो पाप्यातला पापी वाल्या कोळी. किती पाप केलं त्यांनी? हत्या केली, ब्रह्महत्येचं पातक थोडक्यात. किती पाप केलं तर ज्यावेळेस चोरी करायचा आणि त्या मनुष्याला मारायचा तेव्हा तो एक खडा उचलायचा. खडा असं पण नाही मोठा दगड, एक खडा उचलायचा आणि त्या एका मोठ्या रांजणात टाकायचा. असे 7 रांजणं भरली. तर त्यांनी एवढं पाप केलं, परंतु संत संगती झाली, संत भेट झाली आणि नामस्मरण केलं, नामस्मरणाला लागला आणि तो उद्धाराला गेला.
त्याचा उद्धार झाला. कशाने? नामस्मरणाने. स्मरणात एवढी ताकद आहे, नामामध्ये एवढी ताकद आहे. अजून काय आहे तर जे आपल्या समुद्रावर ज्यावेळेस रामायणातला कथाभाग आहे, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीतामयाला लंकेत आणायला चालले होते, समुद्र पार कसा करायचा हा प्रश्न होता. त्यावेळेस समुद्रावर सेतू बांधायचं ठरवलं, पण सेतू कसा बांधायचा हा प्रश्न होता. वानरसेना हुशार हनुमंतराय त्यांनी दगडावर राम नाम लिहिलं आणि ते दगड चक्क पाण्यात तरले. भगवंताला देखील याचं नवल होतं. सायंकाळची वेळ होती, भगवंत बघत उभे राहिले. जर माझ्या नामाच्या जोरावर हा दगड तरत असेल तर मी टाकलेला दगड सहज तरून जाईल, असं भगवंताच्या मनात विचार यावा. भगवंतानी एक मोठा दगड उचलला आणि पाण्यात टाकला. तो दगड डायरेक्ट तळाला गेला. भगवंतानी विचार केला, हा खूप मोठा दगड होता, ह्याच्यापेक्षा छोटा घेऊन बघूया. तो छोटा दगड उचलला, पाण्यात टाकला, खाली गेला. अशी कृती एकदम बारीक लहान खड्यापर्यंत आली. एकही दगड तरला नाही. शेवटी मनुष्य जन्मच होता भगवंताचा. तो मनुष्याचा एक काय म्हणून सवय असते, आपण जर पडलो तर कोणी पाहिलंय का हे आधी बघतो. भगवंताला देखील वाटलं माझ्या हातून एकही दगड तरला नाही, कोणी पाहिलं तर नसेल ना, चेष्टा उडवू शकतात ना. भगवंतानी आजूबाजूला पाहिलं आणि पाठी फिरून बघितलं तर बघतायत तर हनुमंतराय पाठी उभेच होते. भगवंतांनी हनुमंतरायांना विचारलं, तुम्ही कधी आलात? हनुमंतराय म्हणले, पहिल्याच दगडाला. त्यावेळेस भगवंतांना जो प्रश्न पडलेला की माझ्या नामाने ते दगड तरले, मग माझ्यामुळे का नाही? तर त्यावेळेस काय म्हणतात, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. अरे तुझ्या नामात जेवढी ताकद आहे ना, हे तुला कधी आणि कशी सांगू कळणारच नाही. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात देखील म्हणतात, तुका म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो काय, म्हणे वर्णो काय, म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो काय, म्हणे वर्णो काय, म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो काय, तारक विठोबाचे पाय. तुका म्हणे वर्णो काय, तारक विठोबाचे पाय. उत्तमा उत्तम उत्तम उत्तमा उत्तम, का म्हणे वर्णो काय, तारक विठोबाचे पाय. तुका म्हणे वर्णो काय, तारक विठोबाचे पाय.
पुरुषोत्तम 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 वाचे बोला पुरुषोत्तम तारक विठोबाचे पाय, भगवंताचे चरण आहे ते तारक असं आहे. जेवढं नामामध्ये ताकद आहे तेवढीच भगवंता, जेवढं समाधान नामामध्ये आहे, जेवढं सुख नामामध्ये आहे, जेवढी मांगल्यता नामामध्ये आहे, मांगल्यता समाधान सुख भगवंताच्या चरणाजवळ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वर्णुकाय तारक विठोबाचे पाय. आता याचा जर उदाहरण द्यायचं झालं तर भगवंताला देखील जो चरणाजवळ असतो तो प्रथम प्रिय असतो. कारण महाभारतातील प्रसंग आहे, दुर्योधन आणि अर्जुन ज्यावेळेस युद्धाचा प्रसंग होता आणि भगवंताकडे दोघं गेले, आम्हाला काही मदत म्हणजे माझ्या बाजूनी कोण असेल यासाठी, तेव्हा भगवंत निद्रावस्थेत होते. दुर्योधन जाऊन भगवंताच्या समोर डोळ्यासमोर बसला. परंतु अर्जुनाने काय केलं, अर्जुन बोलला आता तसाही भगवंत निद्रावस्थेत आहेत तर थोडीशी भगवंताची
सेवा करावी म्हणून त्यांच्या चरणाजवळ जाऊन अर्जुन बसला आणि त्यांचे चरण चेपू लागला, सेवा करू लागला. भगवंत निद्रा अवस्थेतून उठले, परंतु त्यांचं लक्ष समोर बसलेल्या दुर्योधनाच्या आधी चरणाजवळ बसलेल्या अर्जुनाकडे गेलं. का? कारण तो चरणाजवळ म्हणजे नम्र भावाला. दुर्योधनाकडं एक गर्व होता, तसं अर्जुनाकडं नम्र भाव आला. त्यांनी भगवंताच्या चरणाजवळ जाऊन सेवा करण्याचं ठरवलं, म्हणून भगवंताचं लक्ष आधी अर्जुनाकडे गेलं. तसं भगवंताचे जे चरण आहेत ते तुकोबाराय सांगतात ते अजून कसे आहेत, तर भगवंताच्या चरणाजवळ सुखप्राप्ती तर आहेच, परंतु मी जेव्हा जेव्हा जन्म घेईल, तुकोबारायच नाही सर्व संत देखील म्हणतात, तुझ्या चरणाजवळ आम्हाला जागा दे, तुझ्या चरणाजवळ आम्हाला ठेव, हे सांगतात. कारण एक मागणे ऋषिकेशी, मागणे चित्त द्यावे सांगतो वचनासी, माझो अंतर तुझ्या चरणासी, न पडो ऐशी कृपा करी, नको तुझे बुद्धी आणिक, नको तुझी बुद्धी आणिक, कृपा करी, नको तुझी बुद्धी आणिक. एक मागणे ऋषिकेशी, चित्त द्यावे सांगतो वचनाशी, आमच अंतर तुझ्या चरणाशी, न पडे ऐशी कृपा करी, माझा अंतर तुझ्या चरणाशी, न पडे ऐशी कृपा करी. माझं अंतर तुझ्या चरणासी न पडे कृपा कर. एवढीच कृपा कर. जर आम्हाला द्यायचं झालं तर काय कर, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझी चरण सेवा. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा. मी जेव्हा जेव्हा जन्माला येईल तेव्हा फक्त आणि फक्त तुझं नामस्मरण आणि तुझी चरण सेवा. चरण म्हणजे भगवत प्राप्तीसाठी जसा नाम हे साधन आहे, माध्यम आहे, तर तेवढंच महात्म्य भगवंताच्या चरणाला देखील दिलेलं आहे. तुका म्हणे वर्णू काय, तारक विठोबाचे पाय, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. आता तुकोबरायांनी एवढं तुम्हा आम्हाला सांगितलं, परंतु आपण पुन्हा एकदा प्रश्न पडू शकतो. तुकोबराय किंवा आदी सर्व संत आपल्याला सांगतात नाम घ्या, नाम घ्या, परंतु आपण ते घेत नाही. तर त्यासाठी तुम्ही आम्ही एकदा, आज प्रथम दिवस आहे, थोडासा नाही तसा भरपूर लेट केला मी, परंतु एकदा आपण भगवंताचं संतांचं नामस्मरण करूया. निवृत्ती राया, निवृत्ती राया,
निवृत्तीराया माझ्या ज्ञान सकया. टाळी वाजवा सगळ्यांनी. आणि म्हणा. निवृत्तीराया निवृत्तीराया माझ्या ज्ञानसखया. संतांपर्यंत देखील आपला आवाज गेला पाहिजे. भगवंताला देखील वाटलं पाहिजे इथं यावं आणि या कीर्तनात तुमचा आवाज, तुमचं नामस्मरण ऐकावं. त्यामुळे सर्वांनी मुखाने आणि मोठ्याने न लाजता नाम घेण्यात लाज ठेवू नका. सर्वांनी मला निवृत्तीराया माझ्या ज्ञान सखया. निवृत्तीराया माझ्या ज्ञान सखया. निवृत्तीराया माझ्या ज्ञानसखया. निवृत्तीराया माझ्या ज्ञान सखया. निवृत्तीराया माझ्या ज्ञानसखया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आज जेवण काय होतं? गुलाबजाम नव्हते ना, त्यामुळे तुमचा आवाज येईना. उद्यापासून येईल. तसंही तुम्हाला आजचं कीर्तन आवडलं नसेलच, तसाही माझा आवाज चालत नाही आणि माझ्या कीर्तनात जोक पण मी एक पण सांगितलेला नाही, विनोद सांगितलाच नाही. आता लोकांना सवय झालेली आहे कीर्तनामध्ये विनोद ऐकायची, परंतु मला वाटतं आजपासून 7 दिवस एकाही कीर्तनात विनोद कोणी सांगणारच नाही. त्यामुळे तुम्ही त्या तयारीनेच या. हां बरोबर आहे. म्हणजे ज्यांची नावं मी वाचली त्याप्रमाणे मला हे सगळेच वारकरी कीर्तनकार वाटतात. आता वारकरी हा शब्द वापरणं हे मुद्दाम वापरलं, कारण आजकाल वारकरी कीर्तनकार राहिले नाही. कारण कीर्तनामध्ये आज गाणी म्हणली जातात, काहीही बोललं जातं. चाली तर एकदम भारी पिक्चरच्या असतात, म्हणजे ते तुम्हाला भारी वाटतं,
परंतु इथं असणारे, आता नाव कसं घेऊ म्हणून सांगते, आमचे हे आणि आमचे जे भाऊजी आहेत, भावासारखे पाठीराखा असतात, विनायक महाराज, त्यांच्या चाली तुम्ही तर आजपर्यंत ऐकतच असाल. या ज्या चाली आहेत त्या सांप्रदायिक नियमाला धरून असतात आणि त्या चाली तुम्ही कधी ऐकतच नसाल असंच मला वाटतं. कारण आजकाल पिक्चरच्या चालींचा ट्रेंड आलेला आहे कीर्तनात. तो ट्रेंड कमी व्हावा यासाठी आजचा माझा प्रयत्न होता. आज माझ्याकडून एकही पिक्चरची चाल गेली नसावी. मुळात माझा आवाज चालत नाही, त्यामुळं मी जास्त चाली म्हणलेल्या नाही. असो, तुमचा जास्तीचा वेळ घेतला, अर्धा तास, कारण तुम्ही मला मगाशीच इशारा केला 11. हां, मगाशी इशारा केला, त्यामुळं मी सगळं धावतं चिंतन केलं. प्रथम दिवस, त्यामुळे सेवाही उशिरा चालू झाली. चिंतनालाही वेळ पुरला नाही असं नाही, वेळ भेटलाच नाही. असो, पुन्हा कीर्तन सेवा भेटावीच अशी इच्छा नाही, परंतु जर पुन्हा कदाचित कीर्तन सेवा भेटली तर जो मधला विस्तार राहिलेला आहे तो पुन्हा मी हाच अभंग घेईल आणि यातला विस्तार पुन्हा पूर्ण करेन. असो, आज आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवाकडे जात आहे. 50वं वर्ष आता किती 2-3 वर्ष राहिली. तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी तर पांडुरंगा चरणी, विघ्नहर्त्या चरणी प्रार्थना करील. काहीही विघ्न न येता 100 पार नवे आजन्म ही सेवा तुमच्या हातून घडावी, ही पांडुरंग चरणी प्रार्थना, माऊलीं चरणी प्रार्थना करते. आणि एकदा सर्वांनी, आता मी किती वेळा सांगू, तुकाराम महाराज देखील थकले सांगून, नाम घ्या नाम घ्या, परंतु मला तर तुमचा आवाजच आला नाही. कदाचित यांचा आवाज जास्त आहे, आता यांचा आवाज कमी करूया, परंतु तुमचा आवाज असा आला पाहिजे. मी मगाशी बोलले, मंडपाच्या बाहेर कोण गिरट्या घेतं? यमाचे दूध गिरट्या घेत आहेत. आता ते जे गिरट्या घेत आहेत ते पळून गेले पाहिजेत. यासाठी एवढ्या आकांताने, आतल्या अंतर्भावाने भजन करायचं, संतांचं, तुकोबांचं. तुकाराम 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 ही सूचना फक्त महिलांसाठी नाही बरं, पुरुषांसाठी पण आहे. याला कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं मी यांच्या बाजूची आहे म्हणून यांना सांगते, माफ करा, तुम्ही सुद्धा भजन करायचंय. हां, तुकाराम तुकाराम हात वर करा, वर सर्वांनी. तुकाराम तुकाराम
असो करवली तैसी केली कटकट वाकुडी का नीट देव जाणे. जशी माझी बुद्धी देवाने मला बुद्धी दिली, माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने, माझ्या आईवडिलांच्या पुण्याईने, त्यांच्या आशीर्वादाने जसं बोलता आलं तसं वेडं वाकडं हे बोलण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ तुकोबरायांना हे असंच सांगायचं असेल असं माझं मत नाही. कारण तुकोबरायां एवढा विचार करण्यात मी तेवढी सक्षम नाही किंवा तेवढी माझी पात्रता नाही की मी त्यांच्या एवढा विचार करून या अभंगाचं भावार्थ किंवा विस्तार तुम्हाला सांगू शकेल. तुकोबरायांना कदाचित वेगळंही अजून जास्तीचं काही सांगायचं असेल. असो माझ्या अल्प बुद्धीमध्ये प्रमाणे मी आजची कीर्तन सेवा केली. आजच्या कीर्तनात जर चुकून माझ्या तोंडून माझ्या मुखातून वेडं वाकडं काही शब्द निघाले असतील तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि तो मला परत देऊ नका, पण इथं सोडून जा, कारण तुम्ही मला परत देऊ शकणारच नाही. आणि जे चांगलं आहे ते माझ्या गुरूंचं, माझ्या आईवडिलांचं आणि तुम्हा सर्व मायबापांचा आशीर्वाद, त्यामुळे हे एवढं सगळं बोलू शकले. असो आजची कीर्तनरूपी सेवा विशेष कौतुक आणि आभार मानायचं झालं तर ज्यांनी मला ही कीर्तन दिलं, ही संधी दिली, ते म्हणजे इथं कोणालाही माहीत नव्हतं किंवा नसेलही, कारण माझं लग्न होऊन आता वर्षही झालं नाही, त्यामुळे इकडे सर्वांना काही माहीत नाही मी कीर्तन करते. त्याप्रमाणे जे पाचंगे अण्णा आहेत त्यांच्याकडून खरं तर ही सेवा माझ्याकडे आली, त्यांचे शतशः मी ऋणी आहे. आणि जे आता पाठीमागं उभे आहेत, आता सर्वांची नावं घेत बसत नाही, गायनाचार्य असतील, जे टाळकरी माळकरी श्रोतूवर्ग, तुमचा तर खरा मान आहे, तुमच्याशिवाय कीर्तन होऊच शकत नाही. आणि आमचे म्हणण्याचं कारण हे आमच्यासोबतच आले म्हणून आमचे जे रोहित दादा आहेत, रोहित दादा पांचा, त्यांनीही उत्तम असं मला साथ केली मृदंगाला, ते मृदंगाचार्य. आणि माझा आवाज बसला असेल किंवा आवाजच फुटत नव्हता, त्याला मी काही करू शकत नाही. खरं तर देवालाही हेच पाहिजे असेल, त्याला असं वाटलं असेल की हिची आज परीक्षा घ्यावी, म्हणून कदाचित त्याने माझा आवाज घालवला असेल. परंतु माझा आवाज जरी गेला असेल तरी तुमच्यापर्यंत चांगला आवाज पोचवण्याचे ज्यांनी काम केले ते म्हणजे आमचे हे माईक सिस्टीमवाले दादा. त्यांचं नावही कधीही भंग होणार नाही असं अभंग असं नाव आहे. खूप छान उत्तम नाम आहे आणि त्या नावाप्रमाणेच त्यांचे कार्यही भंग न होता पार पडले. त्यासाठी त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि आमचे शूटिंगवाले दादा ज्यांनी आज इथं सगळ्यांचे चेहरे चांगले चांगले फोटो काढलेले आहेत, जे झोपले असतील त्यांचाही फोटो निघाला असेल, परंतु जाऊन द्या, एवढं कोण बघणार नाही, तर त्यांचेही मी शतशः ऋणी आहे. आणि सेवेला पूर्ण वेळ विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले प्रेमेडे वाकुडी वंदरे राजमापराध महाराज नाही विचारिला दे कारणा राजमापराध का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी राजमापराध महाराज ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. उठू नका. परमार्थ प्रेमी भाग्यवंतांनो उठू नका. परमार्थ प्रेमी भाग्यवंत म्हटले तेवढेच बसतील, बाकी उठलेले मला माहीत नाही. असो, आडोळे बाबांची इच्छा आणि आडोळे बाबांची आठवण आपल्याला कितीही विसरायचं म्हटलं तरी विसरू शकत नाही असं व्यक्तिमत्व.
प्रत्येक कीर्तनानंतर त्यांचा आवाज ऐकावा आणि प्रत्येकाला माहीत होतं हे आता हेच म्हणणार आहेत. म्हणजे ते म्हणायच्या अगोदरच आतून आवाज यायचा, परमार्थ प्रेमी भाग्यवंतांनो. छाप पाडून गेले अशी कीर्ती असावी. श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ गणेशनगर रहिवासी अंबरनाथ यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आणि हे वर्ष 47वे वर्ष म्हणजे 3 तप पूर्ण करून 4थ्या तपपूर्तीकडे केवळ 1 वर्षाचा अवधी शिल्लक असा हा अविरत अखंड हरिनाम सप्ताह या भूमीवर चालत आलेला आहे. आणि त्यामुळे आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईने ही भूमी पावन झालेली आहे. आणि आजच्या कीर्तनाच्या पहिल्या दिवसाची सेवा हबप कावेरीताई पाटेकर यांची सुंदर अशी कीर्तनाची सेवा, कीर्तनाचं पुष्प त्यांनी आपल्यासमोर मांडलं. नाम साराचे हे सार. ताईंनी खूप सुंदर सांगितलं, नाम हे सर्वांचं सार आहे. ज्याला जीवनाचं सार जर समजून घ्यायचं असेल तर नाम घेणं किती गरजेचं आहे, नामाशिवाय पर्याय नाही. म्हणूनच म्हणतात कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगात जर उद्धार करून घ्यायचा असेल तर हरीचं नाम एकमेव पर्याय आहे, दुसरा पर्यायच नाही. आणि त्याच मार्गाने पुढे जावं लागेल. म्हणून नाम खूप गरजेचं आहे. पूर्वी आपल्याकडे पद्धत होती, आपले वडील आणि सगळेच लोक घराघरामध्ये मुलांचं नाव हे देवाच्या नावावरून ठेवलं जायचं. पांडुरंग, विठ्ठल, नाही का, हरी. का? त्याच्या मागचा उद्देश हा होता की प्रत्येक वेळी त्याचं नाव घेताना देवाचं स्मरण कळत नकळत होत जायचं. म्हणून अजामिळासारखा हरी हरी करता स्वतः उद्धारला गेला. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तर नाम हे एवढं महत्त्वाचं आहे. नाहीतर आज प्रथा आली आहे, घराघरात नावं मिळतात, सँडी, कॉन्डी, लॉन्ड्री, काही नावं मिळतील विचित्र, ज्या नावांना घेतल्यानंतर उलटी आल्यासारखं होतं. असो, पुन्हा आपल्या पूर्वापार परंपरेकडे जाणं गरजेचं आहे आणि नामाच्या माध्यमातून आपला स्वतःचा उद्धार करून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा महाराजांनी सांगितला तो म्हणजे घरामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो तो ते जेवण म्हणतात, त्याला प्रसाद म्हणत नाही. त्याचं जर प्रसाद करायचा असेल, प्रसादात जर रूपांतर करायचं असेल तर हरीचं नाम घेता घेता जेवण बनवा, म्हणजे तो प्रसाद झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक घरामध्ये प्रसाद खाल्ला जाईल. आणि महाराजांनी खूप सुंदर असं विवेचन आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून केलेलं आहे. आता उद्याचे कार्यक्रम सकाळी 4 ते 6 काकडा आरती, ज्याचं नेतृत्व हबाप श्री रघुनाथ महाराज लोठे, हबाप विठ्ठल आमदास उगल मुगले महाराज, कानू महाराज गवारी, दगडू महाराज पाचंगे, त्याचबरोबर